हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8 आणि इथे मी माझं आवरून माझा योगा वगैरे करून घेते. तर या आधीचा मी व्लॉग केला होता आणि त्या व्लॉगमध्ये मी असं टाकलं होतं की थायरॉईडसाठी योगा बेस्ट आहे म्हणून. तर ते जे मी 4 ते 5 प्रकार सांगितलेले, तर ते 4 ते 5 प्रकार आवर्जून करा. तर त्यामध्ये आहे उज्जैनी योगा, त्याच्यानंतर भ्रमरी योगा, त्याच्यानंतर आहे प्राणायाम, कपालभाती, शंखासन आणि त्राटक. तर हे जे 5 योगा आहेत ना, तर रोजच्या रोज तुम्ही जर फक्त स्वतःला 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं आपण देऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यातील सगळ्यात मोठा वाटा म्हणजे एक तर आहे एक्सरसाइज, योगा, वॉकिंग. दुसरी गोष्ट आहे हेल्दी असा आहार घेणं. आणि आत्ताची जी जीवनशैली चालू आहे ना, तर एकदम धकाधकीची, धावपळीची आहे. म्हणजे सकाळपासून आपण मुलांच्या पाठीमागे, त्याच्यानंतर मिस्टरांच्या पाठीमागे जे लागलेलो असतो, त्यांचा स्वयंपाक, त्यांचा डब्बा, त्यांची तयारी हे सगळं करण्यामध्ये आपला वेळ जात असतो. आणि मग असं आपल्याला ऐकायला मिळतं, बऱ्याचशा महिला म्हणतात की मला वेळच भेटत नाही ग या सगळ्यांसाठी. जाऊ दे ना, सकाळची धावपळ एवढी होत असते की त्याच्यातच आता एक्सरसाइज झाली असं समजायचं. बरोबर आहे ना? असंच बरेच जण म्हणजे बायका म्हणत असतील, हो की नाही? पण तसं नाहीये. योगा किंवा कुठलीही एक्सरसाइज ही प्रॉपर करणं खूप गरजेचे आहे आणि त्याचा बेनिफिट हा आपल्या शरीराला मिळतोच मिळतो. आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर एक्सरसाइजला दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. नाहीतर मग तुम्ही हा जो वेळ आहे स्वतःसाठी दिवसातून म्हणजे 24 तासातून साधारणपणे तुम्ही स्वतःला 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास देखील देऊ शकत नसाल, तर मग तुमच्या घरामध्ये धावपळ करण्याला किंवा मग इतर आपल्या घरातील फॅमिली मेंबरच्या पाठीमागे लागून त्यांची काळजी करत बसण्याला काहीही अर्थ नाही असं मला वाटतं. कारण की आपण फिट तर आपलं घर फिट असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता शरीर तर आपण एकदम फिट अँड फाईन ठेवण्याचा प्रयत्न तर करतोय. पण आपल्या डोक्याचं काय? आपण जिकडे-तिकडे हे डोकं घेऊन फिरतोय ना, तर त्या डोक्यामध्ये भरपूर सारे विचार चालू असतात आणि हे विचार कसे थांबवायचे? तर विचार कधीही थांबत नाही. कुठलीही गोष्ट आपण नवीन बघितली, की त्याबद्दल सतत आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. मग तुम्ही विचार करा ना, दिवसभरामध्ये तुम्ही घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबरचा विचार करता, मुलांच्या अभ्यासांचा, त्याच्यानंतर नातेसंबंधाचा, बाहेर काही एखादी गोष्ट झाली किंवा दिसली, या सगळ्यांचा विचार आपण करत असतो. आणि म्हणूनच काय आहे ना, आपलं मानसिक आरोग्य स्वस्थ राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. मग कसं करायचं? टेन्शन फ्री राहायचंय. पण मग टेन्शन फ्री कसं राहायचं? तर चला, आज मी तुम्हाला काही मुद्दे सांगते, तर ते मुद्दे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ 1% जरी आवडला ना, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आता तुम्ही म्हणाल टेन्शन फ्री कसं राहायचं हे बोलणं सोपं आहे हो, पण ते अवलंबणं किंवा मग ते अंगीकारणं खूपच कठीण आहे. तर ते का? कारण की आपण आता मी महिलांबाबत स्पेशली सांगते, की बायकांचं बऱ्यापैकी असं असतं ना, आता 100% बायका याला लागू होणार नाहीत. तर काही बायकांच्या बाबतीमध्ये मी असं सांगेल, की त्यांना बोलण्याची फार आवड असते आणि भरपूर साऱ्या गोष्टी बोलण्यातून त्या ज्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे त्या देखील त्या बोलून बसतात आणि मग नंतर त्यांना बोललेल्या गोष्टीचा पछतावा होतो, की अरे मी ही गोष्ट सांगायला नको हवी होती. मग त्यासाठी काय करायचंय आपल्याला? समोरचा माणूस आपलं बोलणं ऐकतोय म्हणून मग बोलतच राहायचंय का? तर अजिबातच नाहीये. जेवढं गरजेचं आहे ना, तेवढंच बोललं पाहिजे आणि आपल्याला आता असं वाटतंय, की आता काही गोष्टी आपण नाही बोलल्या पाहिजेत, तर आपण तिथे स्वतःला शांत ठेवलं पाहिजे आणि आता समोरच्याची बोलण्याची वाट बघितली पाहिजे. या जगामध्ये फक्त आपले आई-वडीलच असे आहेत, की जे आपलं बोलणं संपूर्ण ऐकून घेतात आणि आपण बोललेल्या गोष्टी ते फक्त त्यांच्यापर्यंतच ठेवतात. ते इथे-तिथे कधीच सांगत नाहीत.
आणि म्हणून जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलायचंय. सगळ्याच गोष्टीचा पंचनामा आपण करत बसायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भावना कधीही डोक्यावर बसू देऊ नका आणि आपल्या शहाणपणावर नियंत्रण ठेवा. कसं असतं ना, बऱ्याचदा आपण इमोशनल होऊन जातो आणि त्या इमोशनलमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बोलत जातो. पण या इमोशनल गोष्टी जेव्हा आपण बोलत असतो, तर त्यावेळेस आपल्याला हे कळालं पाहिजे इमोशनली आपण कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही. आणि म्हणून ना, भावना कधीही डोक्यावर बसू देऊ नका. जर कधी अशी वेळच आली, की भावना खूपच अनावर झालेल्या आहेत, असह्य झालेल्या आहेत, तर अशा वेळेस एकांतात बसा, थोडासा स्वतःसाठी वेळ घ्या, आत्मचिंतन करा आणि थोडंसं रडू जरी आलं ना, तर बिनधास्तपणे मनमोकळेपणाने रडून घ्या. याने 2 गोष्टी घडतील. एक तर आपल्या ज्या मनामध्ये साठलेल्या ज्या गोष्टी आहेत, ते बाहेर जाणार नाहीत, बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचं मन आणि डोकं थोडंसं हलकं वाटू लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण विनाकारण लोकांकडनं फार अशा अपेक्षा ठेवत असतो. जर आपण कोणाकडनं जर अपेक्षा वगैरे ठेवल्या नाहीत ना, तर आपण उगाचच नाराज होणं किंवा मग कुठेतरी राग येणं, चिंता करणं या गोष्टी आपल्याकडनं होणार नाहीत. चौथा महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याचदा आपण घरामध्ये किंवा बाहेर एखादं काम वगैरे करायला लागलो, तर आपण बऱ्याच जणांची मतं विचारात घेत असतो. अशा वेळेस 10 जणांचे 10 विचार आपल्यासमोर मांडले जातात. अशा वेळेस आपण प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही. अशा वेळेस काय करायचं? ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मग हे करत असताना आपल्याला कोणता विचार एकदम परफेक्ट असा वाटला, की त्यामुळे आपला फायदा जास्त होणार आहे आणि तोटा कमीत कमी होणार आहे, याचा सारासार विचार करून आपण निर्णय घेतले पाहिजेत. 5वा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या अवतीभोवती बरीचशी माणसं वावरत असतात. पण त्यापैकी सगळीच माणसं आपली चाहते असतात का? तर नाही. सगळ्यांनाच आपले विचार पटत नाही. कधी-कधी आपल्याला हेट देखील बऱ्याच माणसांकडनं राग-राग देखील केला जातो. मग अशा वेळेस त्या माणसांकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे बरं? अशा वेळेस एकच गोष्ट करायची आहे, हे मनावर चांगलं कोरून ठेवा, की आपले हेटर्सही आपले चाहतेच आहेत. कारण की आपण जितका आपला स्वतःचा विचार करत नाहीत ना, तितका हेटर्स लोकं आपला जास्त विचार करत असतात. त्यामुळे त्यांचे विचार त्यांच्यासोबत, यांचा जास्त विचार अजिबातच करायचा नाही. 6वी महत्त्वाची गोष्ट, जी मी या आधीच्या व्लॉगमध्ये देखील बऱ्याचदा सांगितली आहे आणि आता ती मी पुन्हा सांगते. आपण गृहिणी असतो ना, तर आपल्याला असं एक लहानपणीच वळण लावलेलं असतं आपल्या आई-वडिलांनी. काहीही झालं तरी अजिबातच नाही म्हणायचं नाही बरं का, नाहीतर तुला तिकडचे लोकं नावं ठेवतील. आणि मग अशी एकंदरीतच आपल्याला सवय लागून जाते. प्रत्येक गोष्ट आपणच कसं परफेक्ट करू किंवा मग मी जर नाही म्हटले, तर समोरच्याला काय वाटेल असा आपण विचार करतो. आणि होय, मी हे करते ना, मी करून देईल. हो, मी लवकरच येईल. असं आपण हो, होय म्हणत-म्हणत हे हो आणि होय हे इतकं टॉक्सिक होऊन जातं ना, की जवळपास आपलं जगणंच मुश्किल करून देतं. वेळप्रसंगी आपण स्वतःला वेळ देत नाही, पण विनाकारण गरज नसलेल्या माणसांवरती होय म्हणल्यामुळे आपला हा वेळ त्यांच्यावर खर्ची होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो वेळ आपण त्यांना दिलेला आहे, आपल्यामुळे त्यांचं जे काम झालेलं आहे, याची जाण त्या व्यक्तीला आहे की नाही हेच आपल्याला ठाऊक नसतं. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येकाला 24 तास मिळालेले आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळी कामं वाटून देण्यात आलेली आहेत. ती प्रत्येकाने वेळच्या वेळी करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ना, आपल्याला 24 तासामधला स्वतःसाठी वेळ काढणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून बिनधास्तपणे एखाद्या वेळेस नाही म्हणायला शिका. तर नाही म्हटल्यामुळे अजिबातच गिल्ट वाटून घेऊ नका. यामुळे तुमची एखादी गोष्ट परखडपणे तुम्ही मांडू शकता, हे समोरच्या व्यक्तीला जाणवेल. आणि उगाच होणारी तुमची धावपळ, तारांबळ अजिबातच होणार नाही. 7वी महत्त्वाची गोष्ट आहे, जी सगळ्यात जास्त गृहिणींना लागू होते. ते म्हणजे प्रत्येक काम परफेक्ट करण्याच्या मागे त्या लागलेल्या असतात. तर इथे एक लक्षात ठेवा, परफेक्ट असं कोणीच नसतं. प्रत्येकाला परफेक्ट होण्यासाठी काही ना काही स्ट्रगल हे करावंच लागतं. पण तरी देखील परफेक्ट असं कोणीच नसतं. त्याच्यामुळे ना, हे काम झालं नाहीये, ते काम झालं नाहीये किंवा हे काम वेळेतच व्हायला पाहिजे किंवा हे केलं नाही तर कोण काय म्हणेल? मला घरातली माणसं काही टोमणे वगैरे मारतील का? तर असं अजिबातच होणार नाहीये. त्याच्यामुळे उगाचच परफेक्ट होण्याच्या मागे अजिबातच लागू नका.
तुमच्याच्याने जितकं काम होतंय तितकं करण्याचा प्रयत्न करा. राहिलेलं काम हे तुम्ही नंतर करू असं म्हणून ते काम बाजूला ठेवा किंवा मग कामं सरळपणे वाटून घ्या. यामुळे काय होईल स्वतःचं मन आणि डोकं देखील शांत राहील. याच कारणांमुळे बऱ्याचशा गृहिणींमध्ये चिडचिड वगैरे झालेली आपल्याला दिसते आणि याचं फक्त एकच कारण असतं परफेक्ट व्हायचंय आणि सगळी कामं वेळेतच करायची. त्यामुळे प्लीज असं काही करत बसू नका. स्वतःला वेळ द्या आणि राहिलेली कामं तुम्ही आरामात नंतर देखील करू शकता. 8. स्वतःची सत्यता ओळखा. म्हणजेच आपण खरे आहोत हे आपल्या मनाला माहिती आहे आणि म्हणून जर समोरचा व्यक्ती जर आपल्यावर विश्वास ठेवत नसेल, तर उगाचच आपण त्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करून दाखवू नका. त्यामुळे काय होईल, एकतर तुमची जी इमेज आहे ती ढासळल्यासारखा प्रकार होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो व्यक्ती तुम्हाला हलक्यात घ्यायला लागेल आणि म्हणूनच काय करायचंय, आपल्याला माहिती आहे आपण खरे आहोत, हा विषय इथेच थांबवायचा आणि पुढील मार्गाला लागायचं किंवा मग अशा व्यक्तींपासून 4 हात लांबच राहायचं. आजचा व्हिडिओ 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर माझ्या नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.